Welcome to part number 4, AV number 4. बेन जॉन्सन अ क्लासिसिस्ट, अ मोरॅलिस्ट अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा. तर हा बेन जॉन्सन त्यानंतरच्या कालखंडात अतिशय प्रभावीपणे त्याने नाटक मांडलं. इन कॉमेडी जॉन्सन्स जिनियस इज फाउंड ॲट इज बेस्ट. तर सुकांतिका जी आहे, सुकांतिकात त्या ठिकाणी बेन जॉन्सनने अतिशय त्याचं जी बुद्धिमत्ता आहे ती दाखवली. अँड इज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. त्याचा प्रभाव जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी अतिशय जाणवण्यासारखा होता. द रिस्टोरेशन ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम. आणि त्या ठिकाणी रेस्टोरेशन म्हणजे सुधारणावादी ज्याला म्हणतो आपण. तर रेस्टोरेशन ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम. आणि सुधारणावादी नाटककार हे बेन जॉन्सनवर बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्या शैलीवर झुकले. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द प्युरिटन्स इन 1642 brought this greatest of all periods in the history of English drama to an end. Closing of theatres by the Puritans in 1642 brought this greatest of all periods in the history of English drama to an end. पण प्युरिटन्स लोकांचा कालखंड जो आहे तो ह्या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेला. विथ द सिव्हिल वॉर नो थिएटर एक्झिस्टेड बिटवीन 1642 टू 1660. तर नंतरच्या त्या नागरी युद्धामुळे त्या ठिकाणी 1642 ते 1660 त्या ठिकाणी कुठलाही नाटक किंवा रंगमंच त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. द नेक्स्ट फेज विच अपियर्ड आफ्टर द रेस्टोरेशन पिरियड रेस्टोरेशन प्रोड्यूस अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रॅमॅटिक लिटरेचर. नंतरची जी फेज आहे 1660 नंतरची ती आहे ड्रॅमॅटिक्स लाईक चॅपमन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट द फोर फ्रंट. तर ही लोक त्या ठिकाणी पुढे होते. त्यात काही नाटककारांची नावं ह्या ठिकाणी आलेली आहेत. चॅपमन आहे, थॉमस मिडल्टन, वेबस्टर, डेकर. व्हेन चार्ल्स सेकंड केम बॅक विथ द रेस्टोरेशन ऑफ 1660. आणि चार्ल्स सेकंड ज्या वेळेला पुन्हा त्या ठिकाणी आला 1660 नंतर ते थिएटर्स वेअर रिओपन. पुन्हा एकदा ते थिएटर्स उघडले गेले. द रेस्टोरेशन कॉमेडी अचिव्ड इट्स स्पेक्युलेट एक्सलन्स. त्या ठिकाणी ह्या सुधारणावादी अशा ज्या काही सुकांतिका होत्या त्यांनी एक चांगल्या प्रकारचं प्रावीण्य त्या ठिकाणी नाटकामध्ये दाखवून दिलं. ड्रामा डेव्हलप इन टू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास एथॉस, की ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वरच्या वर्गाचे जे गुणविशेष आहे, एथॉसचा अर्थ आहे गुणविशेष, संस्कृतीचे गुणविशेष ते दाखवले गेले. इट लास्टेड बियॉन्ड दिस पिरियड इन टू द फर्स्ट डिकेड ऑफ द 18th सेंचुरी. आणि 18व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत त्या ठिकाणी हे याचा परिणाम जो आहे तो टिकला. कॉमेडी इन द अर्ली 18th सेंचुरी डिक्लाइन इन टू सेंटिमेंटलिझम. आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी कॉमेडी इन द अर्ली 18th सेंचुरी डिक्लाइन इन टू सेंटिमेंटलिझम. तर एक सेंटिमेंटलिझम जे आहे ते त्या ठिकाणी एक भावनिक दृष्ट्या त्या ठिकाणी जी सुकांतिका आहे त्या नाकारल्या गेल्या. इट बिकेम कॉमेडी ऑफ मॅनर्स. जॉर्ज एथार्ज वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट. तर या बाबतीत त्या ठिकाणी जॉर्ज एथार्ज जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कर्ता होता या कालखंडाचा. फ्रॉम सच डेप्स द ड्रामा वॉज रेस्क्यूड बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचर्ड शेरिडन. तर नंतरच्या कालखंडात त्या ठिकाणी ऑलिव्हर गोल्डस्मिथ आणि रिचर्ड शेरिदान यांचाही त्या ठिकाणी उगम झाला. विथ शेरिदान समथिंग ऑफ द ब्रिडियन्स ऑफ रेस्टोरेशन डायलॉग रिटर्न इन टू कॉमेडी बट विथ मोर जिनियल ॲटमॉस्फिअर. आणि अतिशय चांगल्या वातावरणात त्या ठिकाणी त्यांचे डायलॉग जे होते ते मानले गेले. द कॅरेक्टर्स वेअर फर्मली प्रेझेंटेड विथ क्लॅरिटी रेमिनिसेंट ऑफ जॉन्सन बट विथ नो डेप्थ इन शेरिदान्स वर्ल्ड. नो न्यू इंटरप्रिटेशन ऑफ ह्युमन नेचर. इन दिस ही वॉज निअरर टू ऑस्कर वाईल्ड दॅन टू जॉन्सन. तर ऑस्कर वाईल्डच्या जवळपास असं लिखाणकाम त्या ठिकाणी करण्यात आलं असं त्याने म्हटलेलं आहे. नंतर आहे मॉडर्न ड्रामा जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे आधुनिक नाटक जे आहे ते त्या ठिकाणी कसं आलेलं आहे. द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज, इट्स ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स, इट्स मुव्हेबल सीनरी डिझाईन टू क्रिएट अ व्हिज्युअल इमेज ऑफ द लोकल ऑफ इच सीन अँड इट्स आर्टिफिशियल लाईट वॉज डेव्हलप ड्युरिंग द रेस्टोरेशन पिरियड. आता आधुनिक नाटक म्हटलं की त्या ठिकाणी त्याने म्हटलं आहे की मॉडर्न थिएटर जे आहे ते कशा पद्धतीचं होतं. तर विथ इट्स एक चांगल्या पद्धतीचं स्टेज त्या ठिकाणी असायचं. इट्स ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स. आणि पूर्वीच्या कालखंडात म्हणजे जुन्या कालखंडात त्या ठिकाणी मेल फिमेलच्या भूमिका करायचे.
पण इथे मात्र फिमेल ज्या आहेत त्यांनीच त्या ठिकाणी ॲक्ट्रेस म्हणून काम केलं. इट्स मुव्हेबल सिनरी डिझाईन टू क्रिएट अ व्हिज्युअल इमेज. त्या ठिकाणी हलू शकणाऱ्या ज्या काही रंगमंच आहे, म्हणजे रंगमंचावरनं त्या ठिकाणी जे दृश्य आहे, दृश्य बदलू शकत होती. व्हिज्युअल इमेज जो आहे इज सीन अँड इट्स आर्टिफिशियल लाईट वॉज डेव्हलप. त्या ठिकाणी कृत्रिम प्रकाश योजना सुरू झाली ड्युरिंग द रेस्टोरेशन पिरियड. देर इज अ क्लिअर इन्फ्लुएन्स ऑफ फ्रान्स ऑन थिएटर, द ऑडियन्स अँड द थीम. आणि फ्रान्सच्या लोकांचा त्या ठिकाणी ह्या रंगमंचावर एक वेगळ्या प्रकारचा अंकुश त्या ठिकाणी होता. द ड्रामा ऑफ द अर्ली 19th century वॉज ऑन द होल ऑन द वे टू डिक्लाइन फॉर मेनी रिझन्स. तर नंतरच्या कालखंडात 19व्या शतकात त्या ठिकाणी जे सुरुवातीला वॉज ऑन द होल ऑन द वे टू डिक्लाइन फॉर मेनी रिझन. त्या ठिकाणी हळू थोडीशी उतरती कळा जी आहे ती पण त्या ठिकाणी लागली 19व्या शतकाच्या सुरुवातीला. द थिएटर वॉज होम मेनली टू इरेग्युलर स्पेक्टॅकल, मेलोड्रामा अँड फार्स. तर त्या ठिकाणी एक प्रकारचं अतिरंजित किंवा फार्स जो आहे की जो पटणार नाही असा एक दांभिक ज्याला म्हणतो. अ सिम्पल एक्सटर्नल रिझन कॅन बी फाउंड इन द मोनोपॉली हेल्ड बाय द टू हाऊसेस, कॉन्व्हेंट गार्डन अँड ड्रुरी लेन, फॉर द परफॉर्मन्स ऑफ सिरियस ड्रामा. तर सिम्पल एक्सटर्नल रिझन कॅन बी फाउंड इन द मोनोपॉली हेल्ड बाय द टू हाऊसेस. तर एक मोनोपॉली, एक एकाधिकारशाही त्या ठिकाणी होती कॉन्व्हेंट गार्डन आणि ड्रुरी लेन यांची, फॉर द परफॉर्मन्स ऑफ सिरियस ड्रामा. द ऑडियन्सेस विच गॅदर्ड टू द 19th century थिएटर हॅड नॉट द इंटेलिजन्स ऑर द इमॅजिनेशन ऑफ द एलिझाबेथन ऑडियन्स. तर यावेळीची ऑडियन्स जी होती, म्हणजे 19व्या शतकातली जी ऑडियन्स आहे ती त्या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि काल्पनिकच्या दृष्टिकोनातून जरा प्रगत होती. द डेंजर इन द 19th century थिएटर वॉज दॅट अबव ऑल इट वॉज अनरिलेटेड टू द लाईफ ऑफ द टाईम. फक्त 19व्या शतकातल्या सुरुवातीला हे जे नाटक त्या ठिकाणी होते की जे अस्सल जीवनाशी निगडीत नव्हते असं त्याने म्हटलेलं आहे. द चेंजेस इन द स्ट्रक्चर ऑफ सोसायटी हॅड सो मॉडिफाईड द ह्युमन पर्सनॅलिटी इट सेल्फ दॅट अ न्यू इंटरप्रिटेशन वॉज एसेन्शियल. आणि म्हणून त्या ठिकाणी काही नवीन बदल जे आहे मानवी व्यक्तिमत्वाशी संबंधित ते त्या ठिकाणी आवश्यकता त्याची भासू लागली. इप्सेन द ग्रेट नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th century डॉमिनेट्स द रिअलिस्टिक ड्रामा. आणि इप्सेन नावाचा जो नाटककार आहे, नॉर्वेजियन होते ते, त्यांचा जो वंश होता नॉर्वेजियन होता. तर असे नाटककार 19व्या शतकामध्ये डॉमिनेट्स द रिअलिस्टिक ड्रामा की ज्यांनी वास्तववादी नाटकाला त्या ठिकाणी वर आणलं. ही डेव्हलप मॉडर्निस्ट, रिअलिस्ट, सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज लाईक द डॉल्स हाऊस, घोस्ट अँड अन एनिमी ऑफ द पीपल. तर असे नाटकं जे आहेत की ते जे वास्तववादी होते, सामाजिक होते, मानसशास्त्रीय होते, असे नाटकं डॉल्स हाऊस नावाचं नाटक आहे, घोस्ट नावाचं नाटक आहे, अन एनिमी ऑफ द पीपल हे नाटक त्यांनी इप्सेनचे प्रसिद्ध झाले, अतिशय गाजले त्यावेळेला. दे आर फार मोर सटल इन स्टेजक्राफ्ट अँड प्रोफाऊंड इन थॉट दॅन एनिथिंग इन द मॉडर्न इंग्लिश थिएटर. तर कुठल्याही इतर थिएटरपेक्षाही हे नाटकं अतिशय सुबक आणि छान असे होते. बट इट वॉज ओनली जॉर्ज बर्नार्ड शॉ हू वॉज डीपली इन्फ्लुएन्स्ड अँड अफेक्टेड बाय इप्सेन्स इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन्स अँड एक्सपेरिमेंटेशन. पण या ठिकाणी जी.बी. शॉ जे आहेत, तर जॉर्ज बर्नार्ड शॉ जो होता, तर ह्या ठिकाणी हे सुद्धा त्या नाटकातून प्रभावित झाले इप्सेनच्या त्या नाविन्यपूर्ण अशा शैलीने आणि त्यांच्या त्या प्रयोगशील अशा हाताळणीमुळे. ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट प्ले राईट्स ऑफ हिज टाइम्स. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नाटकं त्यावेळेच्या समकालीन त्यांनी लिहिले. ही अलोन हॅड अंडरस्टूड द ग्रेटनेस ऑफ इप्सेन अँड ही वॉज डिटर्मिन दॅट हिज ओन प्लेस शूड ऑल्सो बी व्हिकल फॉर आयडियाज. आणि जी.बी. शॉ हे अतिशय प्रभावित झाले होते इप्सेनच्या त्या शैलीने आणि त्यांनी ठरवलं होते की आपण सुद्धा ह्याच पद्धतीने ह्या संकल्पना वापरून नाटक लिहायचे. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एलिव्हेशन ऑफ द इंग्लिश ड्रामा टू द ब्रिलियन्स ऑफ द नॉर्वेजियन फिल विथ ऑस्कर वाईल्ड अँड जी.बी. शॉ इन द लेट 19th अँड अर्ली 20th century. तर 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी यांचा प्रभाव जो आहे ऑस्कर वाईल्ड अँड जी.बी. शॉ आणि इप्सेन हे त्या ठिकाणी मुख्य नाटककार त्या ठिकाणी गणले गेले. द 20th century showed a talent in the drama with which the 19th century could not compete. तर 20व्या शतकात मात्र त्या ठिकाणी जसं जसं एक आधुनिकता येत गेली तसं तसं त्या ठिकाणी नाटकातलं जे कौशल्य आहे, नाटकातलं जी बुद्धिमत्ता आहे, नाटकातलं जे
चांगुलपण आहे ते पुढे यायला लागलं, विथ विच द 19th सेंचुरी कुड नॉट कॉम्पीट, की या ठिकाणी 19वे शतक स्पर्धा करू शकत नव्हतं. साहजिकच होतं. यश ग्रॅनवेल बार्कर, जॉन गाल्सवर्दी, सेंट जॉन एरव्हिन वेर सम ऑफ द प्ले राईट्स हु एक्सप्लोर्ड कंटेम्पररी प्रॉब्लेम्स, की ज्या नाटककारांनी यांनी समकालीन समस्या ज्या आहेत त्या नाटकात हाताळायला सुरुवात केली. सेंट जॉन एरव्हिन हॅड बीन असोसिएटेड विथ अ ग्रुप ऑफ आयरिश ड्रामॅटिस्ट हुज वर्क वॉज नॉर्मली प्रोड्यूस इन द ॲबी थिएटर इन डब्लिन. तर एक ह्या ठिकाणी आयरिश ड्रामॅटिस्ट जे होते तर त्यांनी ॲबी थिएटर इन डब्लिन मध्ये त्यांनी ते प्रोड्यूस केलेलं होतं. मच दॅट इज बेस्ट इन द मॉडर्न ड्रामा इन इंग्लिश डेव्हलप फ्रॉम दिस मुवमेंट. आणि अशा पद्धतीने इंग्लिश नाटकाची जो विकासाची प्रक्रिया आहे ती सुरू झाली. वन ऑफ इट्स ओरिजिनेटर्स वॉज लेडी ग्रेगोरी विथ W.B. Yeats. English developed from his movement. One of its originators was Lady Gregory and W.B. Yeats and James Sinji. They were the most important dramatists of this Irish revival who used a sense of tragic irony, a violent species of humor and rich and highly flavored language. तर यातले काही जे नाटककार आहेत महत्त्वाचे ते W.B. Yeats आहे, जेम सिन्स आहे, यांनी काही ट्रॅजिक आयरोनी जी आहे ती पण वापरलेली आहे. अ व्हायलंट स्पेसिस ऑफ ह्युमर अँड रिच अँड हायली फ्लेवर्ड लँग्वेज, आणि एक वेगळी लँग्वेज वापरण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. T.S. Eliot experimented with Greek tragedy in the early 40s of the 20th century. Other dramatists of the modern era, John Osborne, wrote on John Osborne it was a more cultural phenomena than the work of literature. Other important playwrights of the modern era include Anton Chekhov, Bertolt Brecht, Eugen Neil, Arthur Miller, Tennessee Williams, Eugene Ionesco, Samuel Beckett and Harold Pinter. तर हे जे नाटककार आहेत ते त्या कालखंडात पुढे आलेले आहेत. आणि नंतर आहे इंडियन ड्रामा जो आहे, भारतीय बाबतीत काय परिस्थिती होती ती आलेली आहे. अर्लिएस्ट सीड्स ऑफ मॉडर्न इंडियन ड्रामा कॅन बी फाउंड इन द संस्कृत ड्रामा. तर सुरुवातीला आपल्याकडे संस्कृत ड्रामा जे आहे ते भारतात त्या ठिकाणी आले. फ्रॉम द फर्स्ट सेंचुरी AD त्या ठिकाणी महाअभ्यासा बाय पतंजली प्रोव्हाइड्स अ feasible date for the beginning of theatre in India. The major source of evidence is a treatise on theatre by Bharat Muni, is the most complete work of dramatology in the ancient world. It gives mythological account of the origin of theatre. Modern Indian drama, however, has influences from all over the world as well as Sanskrit and Urdu traditions. Okay, here we stop and turn to next AB.